लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनीचे आईवडील पुरते कोसळून गेलेले आहेत. काव्या आणि आरुष देखील लग्न मांडवात रडत आहेत, पण वसुंधरा मात्र या सर्व गोष्टीचा चांगलाच फायदा घेत आहे. जखमेवर मीठ चोळावं तशी एक एक गोष्ट ती घडवून आणताना आपल्याला पाहायला मिळते. आता तिने मंजूला खुणावलंय की पुन्हा एकदा तो व्हिडिओ प्ले कर म्हणून, आणि मंजूने पुन्हा एकदा लग्न मांडवामध्ये तोच व्हिडिओ प्ले केलेला आहे आणि तो व्हिडिओ पुन्हा एकदा वाजायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये नंदिनी म्हणते की मी माझ्या स्वखुशीनं लग्न मांडवातून पळून जात आहे, कारण माझा दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे. अगदी कानात गरम शिसं ओतावं तसा व्हिडिओ सर्वांना ऐकू येतोय आणि त्या गोष्टीचा त्रास पार्थ आणि पार्थच्या कुटुंबियांना तसेच नंदिनी आणि नंदिनीच्या कुटुंबियांना जबरदस्त होत आहे. त्यांना हे काही ऐकायची इच्छा देखील नाही आहे, पण ते वाजवलं जातं आहे आणि मंजू म्हणते आहे की बघा, हा तर व्हिडिओ खरा आहे, हे तर सगळं काही मला खरं वाटतं आहे असं म्हणून ती मुद्दाम त्यांना त्रास होईल असं बोलते आहे. तर इकडं दीपकने देखील तोच व्हिडिओ प्ले केलेला आहे आणि तो दीपकच्या मित्राला सांगतोय की कसा वाटतोय हा व्हिडिओ. तेव्हा दीपकचा मित्र म्हणतो, अरे हा तर व्हिडिओ खराच वाटतोय. तेव्हा दीपक हसायला लागतो आणि म्हणतो, पण हा व्हिडिओ खरा नाही आहे. हा व्हिडिओ मी खास बनवून घेतलेला आहे. माझ्या एका टेक्नॉलॉजीतल्या मित्राकडून मी बनवून घेतलेला आहे. आजकालची टेक्नॉलॉजी माहिती आहे ना, काही करता येतं. कुणाच्याही शरीरावर कुणाचाही फोटो चिटकवता येतो, कुणाचाही तोंड कुणालाही चिटकवता येतं, कुणाकडून काही बोलून घेता येतं, अगदी आवाज देखील हुबेहूब बनवता येतो. आजची ही टेक्नॉलॉजी जबरदस्त आहे आणि याचाच गैरफायदा मी घेतलेला आहे. म्हणूनच तर मी हिचा हा व्हिडिओ बनवू शकलो, नाहीतर ही असं बोलणं शक्य होतं का? पण आता या व्हिडिओने त्या मांडवामध्ये काय झालं असेल ते अगदी बघू वाटतंय मला, कारण तिथं भयानक मोठा भूकंप आला असेल असं तो त्याच्या मित्राला सांगत असतो. इकडे नंदिनी अजूनही शांत पडून आहे. तिला माहिती पण नाही आहे की आपण बेशुद्ध पडल्यानंतर मोठं महाभारत घडलेलं आहे. दीपकचा मित्र त्याला सांगतोय की नंदिनी आता शांत आहे, जेव्हा ती उठेल ना तेव्हा तिला या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही, कारण आपण कामच असं केलेलं आहे. आता नंदिनी काहीच करू शकणार नाही असा त्याचा ठामपणे विश्वास आहे. तर इकडे तो व्हिडिओ प्ले होत असतो तेव्हा मंजूचा नवरा मात्र तिच्या अंगावर खेकसत जातो आणि म्हणतो, तुला डोक्याचा काय भाग आहे का? कुठं काय करावं ते तुला कळतं का? अकलीचा काय भाग घाण ठेवलायस का? असं म्हणून अक्षरशः तो तिच्या अंगावर जातो आणि तिच्या जवळचा मोबाईल काढून घेऊन तो व्हिडिओ बंद करतो. तुझ्या लक्षात येत नाही का कुठं काय बोलायचं असतं आणि कुठं काय करायचं असतं, असं तो तिला बोलत आहे. तेव्हा मंजू म्हणते, हो म्हणजे मी बोलते ते वाईट आणि ह्यांच्या मुलीनं केलं ते चांगलं का? इथं मी फक्त व्हिडिओज बघते ना, त्यांच्या मुलीनं काय केले तुम्हाला दिसत नाहीये का? लग्न मांडवातून पळून गेलेले आहे. या गोष्टीचा मनस्ताप आपल्याला आणि या घरच्यांना किती होतोय ते तुम्हाला दिसत नाहीये का? मी फक्त व्हिडिओ प्ले केला म्हणून तुम्हाला राग येतोय का? आता ही मुलगी पळून गेली त्याचं काय करणार आहे? असं म्हणून पुन्हा एकदा त्या कुटुंबियाच्या जखमेवर ती मीठ चोळत आहे. बिचारा पार्थ, त्याला काय कोणाशी बोलावं ते कळत नाहीये. पार्थ फक्त हे सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतोय. मंजू अजूनही विखारी आणि विषारी शब्दाने नंदिनीला बोलत आहे. तिला पळूनच जायचं होतं तर मग कशाला ह्याला लग्नाला होय म्हणायचं, असं ती काही बाई बोलत आहे. पार्थच्या आईला ह्या सगळ्या बोलण्याचा खूपच राग येतोय. पण आता या गावातल्या लोकांना काय बोलावं आणि त्यांची समजूत कशी काढावी असा प्रश्न मात्र तिला पडलाय आणि म्हणूनच पार्थ देखील शांत आहे. इकडे नंदिनी देखील शांत पडून असते आणि तेवढ्यात तिचा डोळा उघडलेला आहे. जेव्हा तिचा डोळा उघडतो तेव्हा तिला भयानक मोठा धक्का बसला आहे, कारण आपण इथं कसं काय आलोय हेच तिला कळत नाहीये. आपण तर लग्न मांडवात पाहिजे, मी कुठं आहे, हे काय आहे असा ती प्रश्न विचारते. तेव्हा दीपक हसायला लागतो आणि म्हणतो, मी तुला घेऊन आलेलो आहे. तेव्हा नंदिनी विचारते, तू कोण आहेस आणि तू का मला घेऊन आलेला आहेस? तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला ओळखलं नाही वाटतं, थांब मी कोण आहे ते सांगतो. असं म्हणून तो स्वतःची दाढी वगैरे काढतो आणि म्हणतो, मीच आहे तुझा दीपक. मी तुला लग्न मांडवातून पळून घेऊन आलेलो आहे आणि आता तू इथून कुठेसुद्धा जाऊ शकत नाही आहेस. हे ऐकल्यावर तर नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. दीपक, तू असं काही करू शकतोस यावर माझा विश्वासच बसत नाही असं ती म्हणते. पण दीपकच आहे हे तिच्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा ती खूप चिडते आणि म्हणते की तू असं का केलंस? तेव्हा तो म्हणतो, तू माझ्या लग्नाला नकार दिलास ना, आता तुझं लग्न मी पार्थशी होऊ दिलं नाही. मी तुला लग्न मांडवातून पळवून घेऊन आलो आहे, तुझ्या लक्षात आलं का? त्याचबरोबर तुझा फेक व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे आणि तो त्यांना पाठवलेला आहे. आत्तापर्यंत तुझं आणि पार्थचं लग्न मोडलं देखील असेल असं तो हसत हसत तिला सांगत आहे.
नंदिनीला समजलंय की आपण बेशुद्ध पडल्यावर खूप मोठं महाभारत घडून गेलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये काहीच करू शकणार नाहीये. पण नंदिनीला ठाम विश्वास आहे, तो म्हणजे पार्थवर. ते म्हणते असं होणं शक्यच नाही. तुझ्या व्हिडिओवर कुणीही विश्वास ठेवणं शक्य नाहीये. मी तुझ्या पाया पडते दीपक, प्लीज मला सोड, मला जाऊ दे. मला पार्थशीच लग्न करायचं असं ती म्हणते. तेव्हा तो म्हणतो की आता ते होणं शक्य नाहीये. तुझं आणि पार्थचं लग्न आत्तापर्यंत मोडलेलं असेल. तुला लग्न करायचं असेल तर फक्त आता तू माझ्याशीच करायचं आहे आणि मीच फक्त तुझ्याशी लग्न करणार आहे, असं म्हणून त्याने नंदिनीला तो व्हिडिओ दाखवलेला आहे की ज्यामध्ये नंदिनी स्वतःच्या तोंडानं म्हणते की माझं दुसरं कोणावर तरी प्रेम आहे आणि त्यामुळेच मी लग्न मांडवातून पळून जात आहे. नंदिनी जेव्हा तो व्हिडिओ पाहते तेव्हा तिला रडू कोसळतं. तिच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागतात, कारण तिचा स्वतःवरच विश्वास बसत नसतो. हे असं झालं कसं आणि दीपक एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकतो हेच तिला पटत नसतं आणि हे तिला कळत नसतं. पण आता स्वतःचा व्हिडिओ ती स्वतः ऐकते आणि त्यामुळं तिला आश्चर्याचा भयानक मोठा धक्का बसलेला आहे. पण आता तिच्या डोक्यामध्ये दीपकविषयी भयानक चीड निर्माण झालेली आहे. त्याचं नरडं दाबून त्याला मारून टाकावं असा विचार तिच्या मनामध्ये येत आहे. इकडं लग्न मांडवामध्ये मात्र लोक भयानक वाईट बोलत आहेत. आता वसुंधरा देखील तोच विचार करते की अजून काय करता येईल आणि तेवढ्यात ती म्हणते, बिचाऱ्या माझ्या पारचा काय दोष आहे. आणि आता पंडितजींच्या जवळ ती जाते आणि म्हणते, अजून मुहूर्त आहे का हो. तेव्हा पंडितजी म्हणतात, अहो आता कसला मुहूर्त, आता शेवटचेच काही क्षण उरलेले आहेत. तुम्हाला काय करायचं असेल ते लवकरात लवकर करा आणि हे लग्न होणार आहे का नाही ते तरी सांगा. अगदी वसुंधराच्या मनातल्याच गोष्टी घडत असतात. तेव्हा पारची आई म्हणते, अहो जरासं थांबा. तेवढ्यात नंदिनीची आई म्हणते, तुम्हाला मुहूर्ताचं पडलंय, अहो माझी मुलगी गेलेली आहे, मला माझी मुलगी पाहिजे, असं म्हणून ती रडायला लागते. तेव्हा पार्थ चिडतो आणि म्हणतो, आता बास, जे झालंय ते भरपूर झालंय, आता मला बाहेर पडणं गरजेचंच आहे. आत्ताच्या आत्ता मी पोलिसांची मदत घेणार आहे, लग्न मांडवातून बाहेर जाऊन मी पोलीस कंप्लेंट करणार आहे, असं त्याने सर्वांना सांगितलेलं आहे आणि तो बाहेर पडत आहे. इकडं नंदिनी खूप चिडलेली आहे. या दीपकच्या नरडीचा खोट घ्यावा की काय अशी भावना तिच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि ती दीपकच्या अक्षरशः अंगावर जाते आणि दीपक तिला सांगतोय की तुझं लग्न आता कायमचं मोडलंय नंदिनी आणि आता फक्त आणि फक्त तू माझ्याशीच लग्न करणार आहे, असं म्हणून असुरी हास्य त्याच्या चेहऱ्यावर आलेलं आहे. तेव्हा मात्र नंदिनी चिडते. दाट ओठ खाऊन, करकरीत दात ओठ खाऊन तिने त्याच्या सनसनीत मुस्काडातच ठेवून दिलेले आहे. आत्तापर्यंत हसणारा दीपकचा चेहरा मात्र आता बघण्यासारखा झालेला आहे. नंदिनीच्या हातची थोबाडीत खाऊन त्याला कळलंय की नंदिनी काय करू शकते ते. नंदिनीने जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात केलेली आहे. काचा उघडायचा ती प्रयत्न करत आहे आणि मला सोडा, मला जाऊ द्या असं म्हणून, गाडी थांबवा असं म्हणून दीपकच्या मित्राला देखील ती विनंती करत आहे. दीपकला आता नंदिनीचा खूपच राग आलाय. हिला शांत करणं गरजेचं आहे, अन्यथा ही खूप मोठा गोंधळ घालू शकते असा विचार करून त्याने पुन्हा एकदा नंदिनीच्या तोंडावर बेशुद्ध पाडणारा रुमाल जोरात दाबलेला आहे आणि त्या रुमालाच्या वासामुळे आणि त्या औषधामुळे नंदिनी पुन्हा एकदा बेशुद्ध पडलेली आहे. परत एकदा दीपक त्याच्या कामात यशस्वी झालाय. पण इकडं आता पार्थ मात्र शांत बसत नाहीये. पार्थने ठरवलंय आता पोलिसांचीच मदत घ्यायला पाहिजे, त्याशिवाय शक्य नाहीये आपल्याला नंदिनीचा शोध घेणं. आणि म्हणून तो सर्वांना म्हणतोय, तुम्ही माझी मदत करत असाल तर करा, नसेल करा तर मी हा चाललो, असा म्हणून तो लग्न मांडवाच्या बाहेर पडतो. तेव्हा गावातले प्रतिष्ठित लोक मात्र त्याला बाहेर जाऊ देत नाहीत. ते दौलतच्या अंगावर जात म्हणतात, दौलतजी काय चाललंय तुमच्या लग्नामध्ये, तुम्हाला समजते का? आमच्या गावाची इज्जत काय वेशीवर टांगायची ठरवले का काय तुम्ही? हा नवरदेव जर का पोलीस स्टेशनला गेला तर भावकीतून तुमचं नाव गेलं एवढं समजा. भावकी तुमच्या कुठल्याच कामाला परत तुमच्या दारात उभी राहणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. दौलत जेव्हा हे शब्द ऐकतो तेव्हा तो म्हणतो की पार्थ ऐक बाबा, असं काही करू नको. हे काय तुमचं शहर नाहीये, हे गाव आहे. तुम्ही जाल करून आणि त्याचे भोग मला परत भोगावे लागतील. भावकीतून माझं नाव निघून जाईल. असं काही करू नको पार्थ, तू लग्न मांडवातून अजिबात बाहेर जाऊ नको, असं म्हणून पार्थला त्याने थांबवलंय. पार्थला पुन्हा एकदा नाईलाज झालाय. त्याला तर नंदिनीला शोधायला जायचंय, पण आता तो जाऊ शकत नाहीये, कारण त्याच्याच मामाने त्याला बाहेर जाण्यापासून सक्ती केलेली आहे आणि त्यामुळं तो पुन्हा एकदा तसाच थांबलेला आहे. मामा त्याला विनवणी करतोय की तू जर का गेला तर भावकी मला सोडणार नाही, मी तुझ्या पाया पडतो, पण तू इथून जाऊ नको, असं म्हणून त्याने पार्थला थांबवलेलं आहे. पार्थला माहिती आहे की फक्त पोलिसच आपल्याला मदत करू शकतात, पोलिसांशिवाय नंदिनी सापडणं शक्य नाही, असं तो दौलतला म्हणतोय. पण दौलत म्हणतो आता सध्या तर ती गोष्ट शक्य नाहीये. तेवढ्यात आजी येते आणि आजीने मोठा बॉम्ब फोडलाय. आजी म्हणते, नंदिनी आमच्यासाठी मेलेली आहे, आता तिचा विचार देखील कोणी करू नका.
आजी जेव्हा असं बोलते तेव्हा घरातल्या सगळ्या सदस्यांना मोठा धक्का बसलेला आहे. कारण आजी असं काहीतरी बोलेल असं कोणाला देखील वाटलेलं नसतं. पण आता दौलतची बाजू घेण्यासाठी तिने असं बोललेले असते, की आता नंदिनी आमच्यासाठी मेलेली आहे, त्यामुळं तिचा विचार कोणी करू नका आणि आता पार्थला काय करावं ते अजिबात कळत नाहीये. इकडे दौलत मामा सांगत असतो की पार्थ ऐक तू असं नको करू, लोक काय सांगतायत त्या गोष्टींचा विचार कर असं म्हणत दौलत मामा पार्थला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पार्थ मात्र ऐकायलाच तयार नसतो. पार्थ म्हणत असतो काही झालं तरी मी नंदिनीला शोधून आणणार आहे, कारण माझं लग्न हे नंदिनीसोबतच होणार आहे. कारण तुमचा विश्वास कसा बसू शकतो की नंदिनीने व्हिडिओ पाठवलाय, नंदिनी असं वागू शकत नाहीत असं पार्थ कॉन्फिडेंटली सांगत असतो. तेव्हा काव्वा आरुषी यांनाही बरं वाटत असतं. परंतु घरात तिथं सगळ्यांचा एक वेगळाच गोंधळ चाललेला असतो. आजीने तर सांगितलेलं असतं की तिचं नाव घ्यायचं नाहीये, ती मेली आमच्यासाठी, कारण आमच्या तोंडाला काळं फासून ती निघून गेलेली आहे असं आजीचं म्हणणं असतं. आणि आजी बोलत असते. त्याच वेळी सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळे खूप घाबरलेले असतात. सगळ्यांचा जीव घाबरा झालेला असतो. मानिनी म्हणत असते की पार्थ म्हणत असतो काही झालं तरी मी पोलीस स्टेशनला जाणार आहे, मी पोलीस कंप्लेंट करणार आहे, मी नंदिनीला शोधून आणणारच आहे. परंतु सगळेजण पार्थला म्हणत असतात की पार्थ असं नको करूस. पार्थ ऐकायलाच तयार नसतो. पार्थ म्हणत असतो तुम्ही कसा विश्वास ठेवू शकता, नंदिनी असं करू शकतात, कसा विश्वास ठेवू शकता. तेव्हा इकडे काव्याच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात. काव्या म्हणत असते की मी चूक केलेली आहे, मी जीवाचा मोबाईल काढून घेतला, ही चूक केलेली आहे. इथे जर जीवा असता तर त्याने नक्कीच काहीतरी केलं असतं. इकडे जीवा मात्र बोलत असतो. त्या ताईंना सांगत असतो की आता बाळाची तुमच्या तब्येत बरी आहे. तेव्हा त्या म्हणतात की हो मिनूला आता बरं आहे, तुमच्यामुळं तिचा जीव वाचलेला आहे असं त्या सांगत असतात. तेव्हा जीवा म्हणतो की चालेल तुम्ही काळजी घ्या, मी निघतो. जीवा घाईघाईने आलेला असतो. त्याच्या डोक्यातही नसतं की त्याच्याकडे मोबाईल नाही आहे. आता पुढे काय होणार आहे हा प्रश्न त्याच्या पुढे उभा असतो. परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे खूप मोठा राडा झालेला असतो. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. परंतु इकडे पार्थ मात्र या सगळ्या लोकांबरोबर लढत असतो. सगळ्या लोकांच्या सोबत तो असतो. काही झालं तरी पार्थने ठरवलेलं असतं की आत्ता या सगळ्यांच्या मधून मी जाणार आहे. सगळेजण पार्थला समजवत असतात तर पार्थ म्हणत असतो शक्यच नाही, कारण काही झालं तरीही मी नंदिनीला शोधून आणणारच आहेत. तेव्हा इकडे विक्रम त्याला समजवत असतो असं नको करूस. पण पार्थ म्हणत असतो की मला माहिती आहे मी काय करत आहे ते, कारण नंदिनी असं कधी वागू शकत नाहीत या निर्णयावर पार्थ ठाम असतो. आणि पार्थ आता जायला निघत असतो. पण गावातली जी लोक आहेत ती मात्र खूपच विचित्र असतात. ती म्हणत असतात की नाही जायचं. तेव्हा विक्रम तिथे समोर असतो आणि विक्रम मात्र म्हणत असतो की असं नको करू. पार्थ ऐक त्या लोकांचं. पार्थ म्हणत असतो की नाही, मी नाही ऐकणार कोणाचं, कारण इथे नंदिनी गायब झालेल्या आहेत आणि तुम्ही सगळेजण असा कसा विचार करू शकता, कारण नंदिनी काही झालं तरीही असं वागू शकत नाहीत. माझा त्यांच्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे. एवढा विश्वास पार्थने नंदिनीवरती दाखवलेला असतो, कारण पार्थला माहिती आहे की नंदिनी कधी चुकू शकत नाही. आणि इकडे पार्थ म्हणत असतो की बाबा इकडे नंदिनी गायब आहेत आणि तुम्ही काय या लोकांचं घेऊन बसलायत. तेव्हा लोक मात्र म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरी तुम्हाला इथून जायला परवानगी नाही, तुम्ही इथून जाऊ शकत नाही, तुम्ही इथून जायचं नाही असं लोकांचं म्हणणं असतं. आणि सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे वसुंधराला, कारण या गावची पद्धत, या गावची रीत, या गोष्टीचा फायदा मात्र तिला होत असतो. आणि आता याच संधीचं सोनं तिला करायचं असतं आणि त्यासाठी तिने आता ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ म्हणत असतो की नाही, मी कोणाचं काहीही ऐकणार नाही, मी फक्त आणि फक्त माझ्या नंदिनीला शोधायला जाणार आहे. इकडे नंदिनीची आई रडत असते. तिला बिचारीला वाईट वाटत असतं. शारदा म्हणत असते की माझी नंदिनी कुठं असेल हा विचार तिच्या डोक्यात चालू झालेला असतो. आणि इकडे सगळेजण तिथं असतात. पण त्याच वेळी घडतं मात्र एक की लोक जे आहेत, जमाव जो असतो तो म्हणत असतो की तुम्ही इथे लग्न करायला आला तेव्हा तुम्ही या गावचे सगळे नियम पाळणार हे तुम्ही ठरवलेलं होतं, म्हणून तर या लग्नासाठी तुम्हाला इथे परवानगी मिळालेली होती. आता तुम्ही कोणीही इथून जाऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. हे लग्न झाल्याशिवाय या गावची वेस ओलांडायची नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथं असतात आणि सगळ्यात मोठा धक्का असतो तो म्हणजे पार्थला. पार्थ म्हणत असतो नाही,
काही झालं तरी मी कोणाचं काहीही ऐकणार नाही, मी नंदिनीला शोधायला जाणार आहे. लोक तर काट्या कुऱ्हाडी घेऊन पार्थच्या अंगावर धावून जात आहेत. जमाव जमलेला आहे आणि सगळे पार्थला समजवत आहेत. पार्थ मात्र म्हणत आहे की मला पोलीस कंप्लेंट करू द्या, मला नंदिनीला शोधू द्या, कारण तो व्हिडिओ जो आहे तो खरा नाही आहे, हे पार्थचं स्पष्ट म्हणणं असतं. आणि पार्थ या गोष्टीसाठी तो म्हणत असतो की मला जाऊ द्या, एवढंच पार्थचं म्हणणं असतं. पार्थला नंदिनीला शोधायचं असतं आणि त्यासाठी पार्थला जायचं असतं. परंतु ती लोक मात्र पार्थला जाऊ देत नसतात. पार्थला म्हणत असतात की नाही, तो कुठेही जायचं नाही, काहीही झालं तरीही हे लग्न झाल्याशिवाय या गावची वेस तू ओलांडायची नाही, हे लोकांचं बोलणं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पार्थला धक्का बसतो आणि त्यापेक्षा ही गोष्ट वाईट घडते. ती म्हणजे या लोकांच्या लक्षात येतं की पार्थ काही ऐकणार नाही आणि मग तेव्हा ती लोक एक ग्लास फेकून मानिनीच्या डोक्यामध्ये मारतात आणि खूप मोठा गोंधळ होतो. मानिनी खाली कोसळते, मानिनीच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागते आणि मानिनी मात्र आता बेशुद्ध पडलेली असते. पार्थ त्याचबरोबर विक्रम सर्वजण धावत येतात, कारण मानिनी तिथं बेशुद्ध पडायला लागलेली असते. पार्थला त्याच्या आईचीही तेवढीच काळजी असते. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. बिचारी मानिनी कासावीस होत असते, तिला खूप त्रास होत असतो, कारण हे सगळं जे घडत असतं ते खूपच विचित्र असं घडत असतं. आणि आता पार्थ हा निघालेला थांबतो. ती लोक म्हणत असतात की तू कसा बाहेर पडतो हेच आम्ही बघणार आहे. हा इतका असला विचित्र समज जो असतो गावच्या लग्नाचा, ह्या गोष्टीचा तोटा इथे पार्थला होत असतो. पार्थच्या लक्षातही येत नसतं की आता काय होत आहे. आणि त्याच वेळेस पाठीमागून कोणतरी येतं आणि जोरात ओरडतं थांबा. तर ते आलेले असतात ते म्हणजे यशवंतराव भोसले, माजी समाज कल्याण मंत्री यशवंतराव भोसले, म्हणजेच दौलत मामाच्या मोठ्या मुलीचं त्यांचा मुलगा संग्राम भोसले यांच्याशी लग्न ठरलेलं असतं आणि ते या लग्नासाठी आलेले असतात. आणि त्याचवेळी इकडे सर्वांसाठी आता एक मोठा धक्का असतो. ते सगळ्यांना ओरडतात, त्या जमावाला ओरडतात. आता मंत्री साहेब आलेले आहेत म्हटलं की जमावही शांत होतो, कारण या लग्नामध्ये मंत्री साहेब आलेले असतात. इकडे आता नंदिनी शुद्धीवर आलेली असते. ती म्हणत असते की मला जाऊ दे दीपक, असं नको करूस, माझं लग्न आहे आज, प्लीज असं नको करू, असं म्हणत ती हातापाया पडत असते. पण दीपक मात्र ऐकायला तयार नसतो. तिचे हात बांधलेले असतात. ती त्या काचेवरती आत आपटत असते. त्याचबरोबर दीपकच्या पुढे गयावया करत असते, मला जाऊ दे, मला जाऊ दे, असं तिचं म्हणणं सुरू झालेलं असतं. पण दीपक मात्र तिला सोडत नसतो, तिला आणखी बांधून ठेवत असतो. आणि आता तो म्हणतो की नाही, काही झालं तरी तुझं लग्न माझ्यासोबतच होणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं तो तिला म्हणत असतो. इकडे नंदिनीच्या लक्षातही आलेलं नव्हतं की ज्या दीपक बरोबर आपण ऑफिसमध्ये काम करायचो, तो आपल्या ऑफिसमध्ये कामाला होता, तो एवढ्या नीच वृत्तीचा निघेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि त्या दीपकने आता खिशातला रुमाल काढलेला असतो आणि नंदिनीचं तोंड बांधलेलं असतं. का तर नंदिनी ओरडत असते, माणसं गोळा करेल, माणसांना कळेल, म्हणून हा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे नंदिनी ओरडत असते, असं नको करू, असं नको करू, मला जाऊ दे, तिथं सर्वजण वाट बघत आहेत, हे सगळं चालू असतं. परंतु तो दीपक ऐकायलाच तयार नसतो. त्याचं एकच असतं की नाही, काही झालं तरी मी तुला इथून जाऊ देणार नाही, असं तो तिला म्हणत असतो. आणि तुझं लग्न फक्त आणि फक्त माझ्याशीच होणार आहे, हे तिचं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ मात्र इकडे मानिनीला सांभाळत असतो. मानिनीच्या डोक्यातून रक्त येत असतं. मानिनीलाही कळत नसतं की हे सगळं काय होतं आहे, कारण पार्थचं लग्न सुरळीत पार पडावं म्हणून ते सर्वजण इथं आलेले होते. आणि हा एवढा मोठा धक्का सर्वांना बसलेला असतो आणि सगळेजण पाहत असतात. पार्थलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. पार्थ सगळ्यांकडे पाहत असतो, कारण पार्थसाठी ही गोष्ट खूपच भयानक अशी असते. पार्थला काही करून नंदिनीला परत आणायचं होतं, पण या लोकांमुळे मूर्खपणा घडलेला असतो. या लोकांमुळे हे सगळं झालेलं असतं, कारण या सगळ्या लोकांनी पार्थला अडवलेलं असतं आणि ते पार्थला घरच्यांनीही साथ दिलेली नसते. म्हणजे घरच्यांनीही पार्थच्या बाबतीत चुकीचंच ठरवलेलं असतं. त्यांनी विचार केलेला नसतो की पार्थने खरंच योग्य निर्णय घेतलेला होता पोलीस स्टेशनला जाण्याचा, कारण पोलिसांची मदत घेतली तरच आपण नंदिनीला शोधू शकतो, हा पार्थचा निर्णय होता. पण त्यांना जराही काही वाटलं नाही. त्यांनी फक्त एकच विचार केला की काही झालं तरीही आत्ताच्या घडीला एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे हे लग्न होणं. आणि मग हे लग्न होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.
पण इकडे या सगळ्याचा परिणाम पार्थ आणि नंदिनी यांच्या आयुष्यावर होणार आहे याचा विचारही कोणी केलेला नसतो. इकडे सगळ्यांच्या समोर आता धनंजय भोसले, यशवंतराव भोसले सगळ्यांना सांगतात की ताईंना आत घेऊन जा आणि त्यांच्या जखमेवर हळद चेपा आणि दौलतराव मला तुमच्याशी बोलायचं आहे असं ते बोलत असतात. आणि त्यांचं म्हणणं असतं की आपण बोलूया, तुम्ही सगळेजण आत जा आणि जो जमाव जमलेला आहे तो जमावही तिथून हाकलला जातो. दौलत मामा सांगत असतात की माझी भाची निघून गेलेली आहे या लग्नातून आणि तिने एक व्हिडिओ पाठवलेला आहे, पण आता गावची रीत आहे त्या पद्धतीने विचार केला तर हे लग्न होणं गरजेचं आहे असं म्हणणं असतं. आणि लोक म्हणत असतात की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत या गावातून आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही हा लोकांचा शब्द असतो. आणि हे सगळं पाळण्यासाठी आता तिथे काय उपाय करायचा, कारण लग्न तर झालं पाहिजे असं वाटत असतं. हा सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दौलत मामा इकडे यशवंतराव भोसले यांच्याशी बोलत आहेत. आता सगळेजण आत गेलेले आहेत. मानिनीच्या डोक्याला लागलेला आहे आणि मानिनीला त्रासही होत असतो. मानिनीला कळत नसतं की हे सगळं काय घडत आहे, कारण ज्या आनंदाने आम्ही त्या मुलीला या घरात आणण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि हे सगळं करण्याचं ठरवलेलं असतं आणि त्यासाठी या सर्व गोष्टी घडत असतात हे चालू असतं. तेव्हा यशवंतराव भोसले म्हणतात की आपण याच्यावरती मार्ग काढूया असं यशवंतराव भोसले यांनी ठरवलेलं असतं. मानिनीला आत घेऊन जातात. मानिनीला जखम झालेली असते, तिचं डोकं फुटलेलं असतं, तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतं. या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा यशवंतराव भोसले आता जो निर्णय घेणार असतो त्या निर्णयावरती ठरणार असतं की नक्की काय होणार आहे. त्या निर्णयावरती सगळं ठरणार असतं की या लग्नामध्ये आता काय ट्विस्ट येणार आहे. तर या लग्नामध्ये जो ट्विस्ट अँड टर्न येणार असतो तो इतका भयानक असतो की याचा विचारही आपण करू शकत नाही. तिकडे नंदिनी मरणाच्या दारात आहे. काव्या जीवाचा फोन ठेवून घेतल्यामुळं काव्याच्या जीवाची इथं कासावीस होत आहे. आणि इकडे यशवंतराव भोसले यांचा निर्णय झालेला असतो. पुन्हा सगळ्यांना बोलवलं जातं आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आता हॉस्पिटलमधून निघालेला आहे आणि नेमकी गाडी येऊन त्या दीपकच्या गाडीला त्याची गाडी धडकते आणि जीवा गाडीतून उतरतो. त्या माणसाला, त्या ड्रायव्हरला गाडीतून उतरवतो आणि म्हणतो काय चाललंय हे, तुला गाडीही व्यवस्थित चालवता येत नाही आहे का, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा तर आता गाडीतून उतरलेला आहे आणि जीवा गाडीतून उतरलेला असतो. आणि तेव्हा दीपक आणि त्याचबरोबर काव्या तिथं असतं. इकडे दीपक आणि नंदिनी त्या गाडीत आहेत. नंदिनी ओरडण्याचा प्रयत्न करत आहे, पण जीवा मला वाचव असं म्हणत नंदिनी ओरडत आहे. परंतु दीपक तिचं तोंड दाबत आहे, तिला तिथे लपवत आहे. गाडीतून ड्रायव्हर उतरून समोर गेलेला आहे. जीवा आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. जीवा मात्र त्या गाडीच्या काचेतून पाहत असतो आणि त्याला तिथे दिसतं ते म्हणजे नंदिनी आहे. नंदिनीचं तोंड दाबलेलं आहे आणि नंदिनी मात्र तिथे ओरडण्याचा प्रयत्न करत आहे. ही गोष्ट मात्र जीवाच्या लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं जीवा गाडीत वाकून पाहतो आणि तो ड्रायव्हर सांगत असतो की अहो पेशंट आहे ना, म्हणून एवढ्या घाईत निघालेला आहे. आणि जीवा गाडीत पाहत आहे. इकडे आता यशवंतराव भोसले यांनी निर्णय घ्यायचं ठरवलेलं असतं आणि ते निर्णय घेण्यासाठी तिथे बसलेले असतात. सगळ्यांना त्यांचा निर्णय ऐकावाच लागणार असतो आणि नक्की निर्णय काय घ्यायचा आहे हे ठरलेलं असतं. आणि मग ते म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे मला काय म्हणायचं आहे धनंजयराव, तुमची मोठी मुलगी या लग्नातून निघून गेलेली आहे, बरोबर आहे. मग तुमची जी मधली मुलगी आहे तिने मोठ्या मुलीची जागा घ्यावी आणि या लग्नासाठी उभं राहावं असं ते सांगत असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला आहे. तेव्हा काव्या म्हणते मी, आणि त्याचबरोबर शारदा ही जोरात किंचाळते काव्या असं म्हणत ती ओरडू लागते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण यशवंतराव भोसले यांचा निर्णय फायनल झालेला असतो. थँक्यू.